नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आता तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, डीप नेक आपण तयार केलेला आहे आणि बिना नॉडचा. या पद्धतीने जर आपल्याला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आपण इथे कोणतंही पेपर कटिंग न वापरता आपण डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कटिंग केलेला आहे. आपण 36 साईजचं ब्लाऊज कट करत आहोत आणि पूर्ण उंची आपली 13.5 आहे. तर आपण 14 घ्यायचं आहे. आपण बॅक साईड कटिंग करत आहोत पहिल्यांदा प्रिन्सेस कटची. पूर्ण उंची आपली 13.5 प्लस अर्धा इंच घेतलेला आहे. छाती आपली 36 इंच आहे, तर 36चा चौथा 9 आणि त्यात आपण फिटिंगसाठी 2 इंच घेतो. तर आपण टोटल 11 इंचची घडी घेतलेली आहे कपड्यावरती आणि हा चौकोन तयार करून घेतलेला आहे. आता आपण गळारुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 2.5, त्यात अर्धा मिळून 3 इंच, म्हणजे टोटल आपलं शोल्डर 5.25 इंचाचं झालेलं आहे. आणि आपण मुंडा 36 इंचाच्या ब्लाऊजसाठी 5.5 इंचाचा घेतो. तर आपण इथे मुंड्याचा चौकोन तयार करून घेत आहोत आणि फिटिंगच्या साईडने आपण 1/2 इंच तिरकी टीप घ्यायची आहे. मुंड्याचा बॅक साईडचा आकार देताना आपण 1.5 इंचावरती घेतलेला आहे आणि फिटिंगचे जे 2 इंच घेतो आपण कमरेच्या साईडनेही 2 इंच आणि मुंड्याच्या साईडनेही 2 इंच आपण फिटिंगसाठी जे घेतलेलं आहे ती सरळ रेष देऊन घ्यायची आहे. आणि मुंड्याचा आपण बॅक साईडचा मुंडा हा आकार देऊन घ्यायचा आहे. आपला बॅक साईड तयार झालेले आहे. गळ्याचे माप आपण ज्या वेळेला ब्लाऊज शिवायला सुरुवात करतो तेव्हाच मी टाकत असते मैत्रिणींनो, आणि अस्तरवरच डायरेक्ट टाकते. आता हा आपला बॅक तयार झालेला आहे, कारण प्रिन्सेस कटसाठी आपल्याला बॅकवरूनच फ्रंटची मापं घ्यायची असतात, त्यामुळे मी गळा कधीही कट करत नाही पाठीमागचा. आता आपण राहिलेल्या कपड्यावरती बॅक साईड ठेवून घ्यायचा आहे आणि सरळ कपड्यामध्ये आला पाहिजे. आणि हुकलूकच्या साईडने आपल्याला वाढवायचं असतं 2 इंच, आणि त्यामुळे हुकलूकच्या साईडने थोडासा 2 ते 2.5 इंच कापड सोडून मगच बॅकचा आहे तसा आकार आपण काढून घ्यायचा आहे. खूप पटकन आणि सोप्या पद्धतीने हा प्रिन्स कट कोणालाही जमेल असा आहे. बघा, आपण जसाच तसा बॅकचा आकार काढलेला आहे. माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट देखील करा मैत्रिणींनो. आपण बॉटमच्या साईडने 2 इंच घेतलेला आहे प्रिन्स कट वाढवण्यासाठी, आणि ते 2 इंच आपण गळ्याच्या तिथे जोडणार आहोत. आपली फ्रंटची गळारुंदी आपण बॅकची जितकी घेतो तितकीच घेतो, 2.25 इंच. आणि फ्रंट नेक आपला 6 इंचाचा आहे, तर आपण त्यात अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे. 6.5 इंचाचा आपला फ्रंट नेक आहे. या पद्धतीने आपण फ्रंट नेक आकार देऊन घेत आहोत. गोल आकार आलेला आहे आणि गळ्यापासून जे आपण बॉटमला 2 इंच घेतले होते ती जोडून घ्यायचं आहे. आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपण 5.5 इंच जसा आपण मागचा दिलेला होता त्याच पद्धतीने द्यायचा आहे. फक्त मागचा मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती दिला होता, तर आपण पुढचा मुंड्याचा आकार 1.25 इंचावरती द्यायचा आहे. आता आपला बस्ट पॉईंट 10.5 इंचावरती घ्यायचा आहे आणि आपला प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी 4.25 इंच घेतलेला आहे. बॉटमपर्यंत ती रेष जोडून घ्यायची आणि खाली 1.5 इंच वाढवायचं आहे आपल्याला. ते 1.5 इंच जे वाढवले होते आणि इकडे फिटिंगच्या रेषेपासून फिटिंग आपण 2 इंच घेतलेली होती, तिथून बघा असा त्रिकोण तयार करायचा आहे.
दोन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहे एकमेकांना आणि 1.5 इंचाचा आपण टक्स तयार करून घेत आहोत प्रिन्स कटचा. रेषेपासून दोन्ही बाजूने समान अंतरावरती 1.5 इंचावरती 2 डॉट घेऊन त्रिकोण घ्यायचा आहे करून. खूप सोप्या पद्धतीने प्रिन्स कट तयार होतो आणि पपही खूप छान बसतो. 36 साईजचा आपण ब्लाऊज कट करत आहोत बघा. आणि प्रिन्स कटचा आकार आपण देऊन घेत आहोत. या पद्धतीने आपला प्रिन्स कटचा फ्रंट भाग तयार झालेला आहे. आता आपण कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण कट करून घेत आहोत फ्रंटने भाग सर्व ब्लाऊजचा. प्रिन्स कटचा जो मेन टक्स असतो तोही आपण कट करून घेतलेला आहे आणि आपला फ्रंट भाग अस्तरचा तयार झालेला आहे. बॅक आणि फ्रंट दोन्ही तयार झालेले आहे. आता आपण शोल्डर जेवढं जोडतो अर्धा इंच तेवढं सोडून द्यायचं आहे आणि बॅक मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आहे. टेपच्या साहाय्याने आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे. याकरता स्लीवची घडी घेताना मी बॅक मुंड्याचा आकार जितका आहे त्यातून अर्धा इंच कट करते आणि तेवढी स्लीवची घडी घेते. आपण खालच्या साईडने सरळ रेष मारून घ्यायची आहे. आपली बाही घडी आपली 9.25 इंचाची आहे आणि बाही उंची आपली 10 इंच. त्यात आपण अर्धा मिळवलेला आहे. टोटल 10.5 इंचाची आपली बाही घ्यायची आहे अस्तरवरती कट करताना आणि 9.25 इंचाची आपली बाहीची घडी आहे बघा. असं चौकोन तयार करून घ्यायचा आहे. कॅप हाईट आपली मोठी बाही असल्या कारणाने आपण कॅप हाईट 3.5 इंचावरती देत आहोत आणि आपण फिटिंगला 2 इंच सोडलेलं होतं ब्लाऊजमध्ये. तर बाहीच्या याच्यामध्ये पण आपण 2 इंचावरती आकार द्यायचा आहे बाहीचा. 2 इंच सरळ घ्यायचं आणि नंतर बाहीच्या मागच्या आणि पुढच्या मंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने आपली बाही आणि प्रिन्स कटची कटिंग झालेली आहे संपूर्ण बघा. अस्तरची आपली कटिंग रेडी झालेली आहे. आपण पुढचाही मुंडा बाहीचा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपली अस्तरची कटिंग तयार झालेली आहे प्रिन्स कटची. आता आपण मेन फॅब्रिकवरती कट करणार आहोत बघा. काठाचा साडीतलं ब्लाऊज पीस आहे हा, म्हणून काठ एकच बाजूने असल्यामुळे दोन्ही बाह्यांमध्येच काठ जाणार आहे. थोडासा तुकडा उरणार आहे तर आपण लटकनसाठी ते वापरणार आहोत. तर काठाची घडी व्यवस्थित काठावरती समान काठावर काठ येईल अशी घ्यायची आणि कट करायची आहे. आता बंद बाजूने आपण बॅक साईड ठेवलेली आहे आणि आपण कट करून घेत आहोत. व्यवस्थित कपडा एकावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपण कट करून घ्यायचा आहे. अगदी झटपट असा प्रिन्स कट आपले कटिंग तयार होते. सर्व पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत ब्लाऊजचे. शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला डिझाईनसाठी लागतो त्यामुळे जपून ठेवायचा आहे बघा. या पद्धतीने आपला सिंपल असा प्रिन्स कट 36 साईजचा कटिंग करून झालेला आहे.